मी वारंवार सांगतो, खामगाव जिल्हा असो किंवा इतर जिल्हे असो, आपल्याला माहिती आहे की एक जिल्हा निर्मिती करण्यासाठी खूप मोठा फंड आवश्यक असतो। आणि आपण पाहिलं असेल की याच्यापूर्वी जे जिल्हे झाले, आज तिथे आस्थापना नाही आहे, तिथे पाहिजे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे। त्यामुळे अर्धवट जिल्हा करून घेण्यात आपल्याला काही अर्थ नाही आहे। माझं मी या मताचं आहे की जिल्हा करण्यापूर्वी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे। आज खामगावसाठी आम्ही त्याच्या मागे लागलो आहे। आज खामगावमध्ये आपण पाहिलं असेल RTO कार्यालय आपण पूर्ण केलं, MH56 ही ओळख आपल्याला आली। आज एक्साईज ऑफिस तिथे येते आहे, ट्रेझरीचं काम आपण पूर्ण केलं आहे, SP ऑफिसचा आपण प्रस्ताव पूर्ण तिथे नेऊन ठेवला आहे, जिल्हा सामान्य रुग्णालय 300 बेडेड केलं आहे, ज्याच्या अर्थाने त्या सामान्य रुग्णालयाच्या दर्जाचं बनते आहे। त्यामुळे अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पहिले आपण पूर्ण केल्या पाहिजे। त्यामुळे ज्या दिवशी जिल्हा निर्मितीचा विचार सरकार करेल त्यात सर्वात नंबर 1 वर खामगाव जिल्हा राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।